बंधू भगिनींनो नमस्कार. अधिक मासानिमित्त अधिक पुण्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक भाविक हे वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाला जात असतात आणि अधिक पुण्य मिळवण्याचं आपली भक्ती पूर्ण करत असतात. अशातच आपण जातो देवदर्शन आणि भक्तीसाठी. पण जिथे-जिथे देव असतात, जिथे-जिथे तीर्थस्थळे असतात, त्या-त्या ठिकाणी व्यापार मांडला जातो आणि मग ते अनेक प्रकारचे व्यापारी असतात. प्रसादाचे दुकानं, कुंकू पेढ्यांचे दुकानं, हार फुलांचे दुकान, फोटो, मूर्त्या, बांगड्या, वेगवेगळे साहित्य, असे अनेक प्रकारचे ग्रंथ भांडार आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जर क्षेत्र आणि पुन्हा तीर्थ असेल, तर तीर्थाच्या ठिकाणी अ, बोटीतून जाण्याची सुद्धा त्या ठिकाणी फार व्यवस्था केलेली असते. काही देवस्थान तर असे असतात, की भरल्या नदीमध्ये मंदिर असतं आणि तिथे बोटीतून जावं लागतं. काही ठिकाणी मंदिर जरी नदीच्या काठावरती असलं, तरी सुद्धा त्या ठिकाणी बोटीतून सवारी करण्यासाठी भक्त जात असतात आणि त्या नदीमध्ये मग हार फुलं सोडायचे किंवा तिथं काहीतरी पैसे टाकायचे नदीमध्ये, दिवे लावायचे त्याच्यामध्ये, द्रोणामध्ये तुपाच्या फुलवातीच लावायच्या. असे अनेक प्रकारची भक्ती भाविकांकडून केल्या जाते. असेच भाविक आता पुरुषोत्तम मासानिमित्त माजलगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रामध्ये आज भक्ती करण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आवश्यकतेपेक्षा त्या नावाड्याने जास्त त्या ठिकाणी लोकांना बसवलं आणि जास्त लोक बसल्यामुळे ती नाव पलटली आणि लोक पाण्यामध्ये बुडायला लागले. सुदैवाने लोकांना वाचवण्यात यश जरी आलं असलं, ती प्रश्न आता वेगळा राहिला आहे, की भक्तांसोबत म्हणजे लोक एका शुद्ध भावनेनेच तीर्थस्थानावरती जात असतात. स्नानाला सुद्धा जातात, देवाच्या दर्शनासाठी जातात. तिथे वेगवेगळ्या देणग्या देण्यासाठी काही भाविक जात असतात, काही भाविक नवस फेडण्यासाठी जात असतात. पण व्यापारी लोकं फक्त व्यापार करण्यासाठी जात असतात. त्यांचा व्यवसाय असतो. प्रत्येक जत्रेमध्ये, यात्रेमध्ये, तीर्थस्थानावरती आणि कुठल्या ना कुठल्या महिन्यामध्ये कुठली ना कुठली जत्रा तरी असते. कुठल्यातरी देवाचं महत्त्वाचं ते जयंत्या असतात वगैरे उत्सव असतात, यात्रा महोत्सव असतात. अशा निमित्ताने सुरूच असतं आणि व्यावसायिक हे नेहमीच येणारे भाविक भक्तच हे त्यांचे ग्राहक असतात. आता त्या ठिकाणी झालं असं, की हे भाविक त्या नावेमध्ये बसत असताना हे विचार करू लागले, की एवढ्या लोकांना कसं काय बसवत आहेत. तरीसुद्धा ते म्हणले, की आम्ही 50 पेक्षा जास्त बसवत असतो लोक आणि हे सुद्धा भाविक त्या ठिकाणी बसले. आता माता भगिनींची संख्या जास्त. देव, मंदिरं, नवसा फेडण्यासाठी जाणारी संख्या जर म्हणली तर माता भगिनींचीच असते. कारण देवाने भक्तीचं गुत्तच माता भगिनींकडे दिलेलं आहे, माता माऊल्यांकडे दिलेलं आहे. आपण त्या त्या नावेमध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त हे माता माऊल्या दिसत आहेत आणि एकतर माता भगिनी कुठेही गेल्या घराच्या बाहेर, त्या एकट्या नसतात, त्यांच्यासोबत लहान मुलं असतात. आता त्या नावेमध्ये बसलेल्या ह्या माऊल्या सगळ्या, यांच्यासोबत लेकरं, लहान लेकरं आणि आपला जीव धोक्यात घालून आणखी लेकरांचा. आता नावाडी सांगतो आहे, की आम्ही 50 पेक्षा जास्त घेतो, नावाडी 100 ही घेईल ना, कारण त्याला बिझनेस करायचा आहे. पण आपण बसायचं की नाही बसायचं, हा आपला प्रश्न आहे. आता त्यांनी सांगतात, की तो बळच बसवत होता वगैरे, बसा काही होत नाही, आम्ही रोजच नेतो. त्यांचा व्यवसाय आहे, ते रोजच नेतात. पण एखादी वेळ रोजच येत नसते. एखादी वेळ, एखादी घटना एखाद्या दिवशीच घडत असते आणि त्या घटनेच्या दिवशी नेमकं आपणच जर त्याच्यामध्ये बसलेलं असलं, तर म्हणून आपण विचार केला पाहिजे, की व्यावसायिक लोक व्यवसाय करतात, पण आपणही भक्तीच्या मार्गाने गेला असताना काही होत नाही. त्या जहाजामध्ये गेलो काय, नाही गेलो काय, नावेतून सवारी केली काय, एखादं तीर्थ असलही नदीच्या पात्राच्या मध्ये, नाही दर्शन घेतलं तरी देव काय आपल्याला भांडत नाही. देव काय आपल्या घरी येऊन स्वप्नात म्हणत नाही, "तू आलाच कसा नाही माझ्या दर्शनासाठी नदीमध्ये?" म्हणजे बुडत-बुडत जाण्याची काही आवश्यकता नसते. कारण भक्तीचा महिमा असा आहे, की साधू संत सांगतात, तुम्ही जिथं असाल तिथून तुम्ही देवाला प्राप्त करू शकता. आपण पाहिलं पूर्वीचे संत महात्मे हे सगळे, हे काही देवाकडे गेले नाही, देव होऊन यांच्याकडे आला. ही खरी भक्ती आहे. ती भक्ती आपल्याला साधता आली पाहिजे. आपली भक्ती आता अशी झाली, की जी सगळी जीवावर बेतत आहे. कुठेही तीर्थाला लोक गेले, तर परत येतील याची काही गॅरंटीच राहिली नाही. जास्तीत जास्त लोकं मरूनच परत येत आहेत. कुठेही जा.
केदारनाथला गेले, तिकडच गाडी पलटली, तिकडच हेलिकॉप्टर पलटलं, तिकडच काय झालं. म्हणजे येताना ट्रेनमध्ये बसले, ट्रेन हादसा झाला, विमानात बसले, विमान पलटी झालं. सगळं हेच होत आहे. का तर मग साधू संतांनी सांगितलं आहे ना, की तुम्ही काम करत-करत भक्ती करा देवाची. काही गरज नाही कुठे जाऊन गर्दी करण्याची. आणि आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या संख्येने भाविक म्हणून लोक त्या नावेमध्ये बसलेत आणि नाव पलटी झाल्यानंतर पुन्हा आपण नावाड्यालाच नाव ठेवत आहोत. आपलंही काही कर्तव्य आहे. त्या लोकांचा तर व्यवसाय आहे. व्यावसायिक लोक फक्त त्यांना पैसा डोळ्यासमोर दिसतो. दुसऱ्यांचा जीव त्यांना डोळ्यासमोर दिसत नाही. त्यांना काही घेणं-देणं नाही आणि त्यांची तयारी असते 2 मध्ये तुरुंगात जाऊन राहून येण्याची. पण आपल्या घरी आपले लहान लेकरं, आपल्या घराला कुलूप लागेल, आपण त्याच्यामध्ये बसायला पाहिजे की नाही? आपण जीव धोक्यामध्ये घालायला पाहिजे की नाही? हे आपलेही काही कर्तव्य आहेत. केवळ आणि मग विशेष म्हणजे आता फॅशन अशी झाली, कुठलीही घटना झाली असेल तर मग सरकारला जबाबदार धरायचं किंवा मुख्यमंत्र्याला जबाबदार धरायचं, गृहमंत्र्याला जबाबदार धरायचं. कायद्याचा धाक राहिला नाही, कायद्याचा धाक राहिला नाही. आता गृहमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला काय माहीत असणार आहे, की कुठल्या देवस्थानावरती कुठले भाविक गेलेत आणि किती लोकं कोणत्या जहाजात बसलेत. त्याला काय हजारो डोळे थोडेच आहेत. आपण जसं 2 डोळ्यांनी बघतो तसंच मुख्यमंत्री 2 डोळ्यांनी बघणार आहे ना. भलेही त्यांची यंत्रणा आहे, पण ही यंत्रणा सगळी भ्रष्ट असल्यामुळे, सगळी इथून-तिथून यांची भ्रष्ट यंत्रणा आणि यंत्रणा राबवणारे भ्रष्ट असल्यामुळे ते कुठं लक्ष ठेवणार आहेत? आपलं नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आहे, आपलीही जिम्मेदारी आहे. आपल्या देशात नेमका प्रॉब्लेम समस्या हीच झालेली आहे, की आपण सगळ्या गोष्टी सरकारवर अवलंबून बसलेलो आहोत. आम्ही जर एखाद्या नावेमध्ये बसलो, तर ती नाव फुटकी आहे का? त्या नावाड्याने क्षमतेपेक्षा जास्त लोकं भरलेत का? याची जबाबदारी सरकारनं उचलायला पाहिजे. सगळ्या गोष्टी सरकारवर. आपल्यापैकी एक तर म्हणला पाहिजे, नाही क्षमतेपेक्षा जास्त झालेत, बसायचं नाही या नावेमध्ये, आपण दुसऱ्या नावेमध्ये बसू. नाहीतर नाही बसू, वापस येऊ. काही मरत नाही वापस आलं तरी. आपली जबाबदारी काहीच नाही. नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे? आपल्या जीविताची जबाबदारी आपण घेणार आहोत की नाही? का फक्त सरकारवर ढकलायची? एवढ्या लोकांना काही झालं असतं म्हणजे सरकार काही देणार आहे का माणसं आणून, लेकरा-बाळांना आई-वडील आणून? तरी सुद्धा सरकारवर जबाबदारी आपण टाकायची नाही. आपण मोकळं व्हायचं, सरकारला दोषी धरायचं आणि त्या व्यावसायिकांनी सुद्धा व्यवसाय करत असताना थोडं लक्षात घेतलं पाहिजे, की पैशापेक्षा जीव मोठा असतो. या एकेकडून जर तुम्ही एका दिवशी 60-70 लोकांचे पैसे कमवायचा एका वेळी प्रयत्न करत असाल, पण त्या लोकांना जर काही झालं उद्यापासून आता ज्या व्यक्तीने हे लोक एवढे बसवले, त्याच्या नावेमध्ये उद्यापासून दुसरं कोणीही बसणारच नाही. कारण का आज जास्त पैसे कमवण्याच्या लोभामध्ये पूर्ण आयुष्य त्याचा व्यवसाय पूर्ण जिंदगीचा बरबाद झालेला आहे. हाच आणि हेच आपल्याला मेन मुद्दा पाहायचा आहे, की जास्त पैसे कमावण्याच्या लोभामध्ये पूर्ण जीवन, पूर्ण व्यवसाय बरबाद होतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे माणसाने आणि नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्या व्यावसायिकांनी. एक दिवस असा येतोच, आपण नियमाच्या बाहेर कुठलाही व्यवसाय केला, तर एक दिवस असा येतोच, की पूर्ण आपला तो व्यवसाय शून्यावरती येऊन बसत असतो आणि म्हणून लोभाच्या दृष्टिकोनातून नियमाचं उल्लंघन करून कुठलीही गोष्ट, कुठलाही व्यवसाय केला जाऊ नये आणि विशेष म्हणजे ते तर तीर्थस्थान आहे. देवाला सगळंच कळतंय ना तुम्ही काय करत आहेत म्हणून. लोकही नियमाचं उल्लंघन करत आहे आणि देवही व्यावसायिकही नियमाचं उल्लंघन करत आहे, तर देवही सगळं बघत आहे. देवही अनंत डोळ्यांनी बघत आहे, की तुम्हाला नियम पाळण्यासाठी तुम्हाला जागेवर कसं आणायचं. देव बघतोच ना आणि म्हणून लोक म्हणतात, की देवानेच आम्हाला वाचवलं. देवाने वाचवलं नाही, नियमाचं पालन कसं करायचं हे देवाने तुम्हाला शिकवलं आहे. की आपण जात असताना, की सरकारवरच जबाबदारी ढकलून सरकारवर दोष देऊन चालत नाही. आपली काही जबाबदारी आहे. आपल्यासोबत लहान लेकरं-बाळं आहेत. आपल्यासोबत इतके लोकं आहेत. आपण बसायचं का नाही बसायचं त्या नावेमध्ये? आपण जायचं का नाही जायचं पाण्यामध्ये? याची जबाबदारी आपण नागरिक म्हणून, माणूस म्हणून विचार केला पाहिजे आणि हे नियम कसे पाळायचे हे देवाने शिकवलेलं आहे त्याच्यातून. मग सगळ्या माता-माऊल्या म्हणत आहे, देवाची आमच्यावर कृपा, देवाने आम्हाला वाचवलं, देवाने नियम पाळायला शिकवलं, हे म्हणलं पाहिजे. आणि व्यावसायिकांना पण व्यवसाय करत असताना अतिलोभ धोक्याचा, हे देवाने व्यावसायिकांना त्या नावाड्याला सुद्धा शिकवलं आहे. आणि म्हणून नावाडी आणि भाविक प्रत्येक तीर्थस्थळावरच्या, प्रत्येक पर्यटन स्थळावरच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे,
की अतिलोभ किती धोक्याचा असतो. कुणाच्याही जीवाशी असं खेळता कामा नये. कारण जीवन मरणाचा हा संघर्ष असतो आणि ही वेळ फार वाईट असते एखादी. त्यावेळी आपण नियमाचं जर पालन केलं तर 99% धोके आपल्याला टाळता येतात. 99% त्यापेक्षाही जास्त. आणि म्हणूनच नियम दिलेले असतात. नियम काही उगीच लावलेले नसतात ना. किती माणसं घ्यायची. आपण पूर्वी सुद्धा पाहत होतो बघा. असे वाहनं गावातून वाहन जायचे भरून. म्हणजे त्या वाहनामध्ये 10 प्रवाशांची क्षमता असेल, तर त्याच्यामध्ये 25 लोक बसवले जायचे. आजही पाहतो आपण ऑटो वगैरे जातात हे. 8, 4, 6 लोकांची क्षमता असली, की त्याच्यामध्ये 15-15, 20-20 लोक बसवले जातात. कसे बसतात, कसे बसवले जातात आपण रोजच उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. जर असेच बसवायचे असले, तर नियमच लावायची काय गरज आहे ना मग? ज्या अर्थी नियम लावले जातात, त्या अर्थी काहीतरी धोका असतो क्षमतेपेक्षा जास्त नियमाचं उल्लंघन केल्यावर. म्हणूनच नियम लावले जातात आणि म्हणून हे नियम नेहमीच पाळावं. नेहमीच नागरिकांनी सतर्क राहावं. सगळ्याच गोष्टी सरकार घेत नसतं आपली जबाबदारी. आपलेही कर्तव्य असतं. सरकारला काही स्वतःचं घरदार नसतं का सांभाळायला? आपलेच घरदार सांभाळायला बसले का सरकारमधले लोकं? म्हणून आपणही आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. आपण ज्या ठिकाणी तीर्थस्थळावरती जाल त्या ठिकाणी पाण्याचे प्रदूषण करता कामा नये ही खबरदारी आपण घेतली पाहिजे. कारण आपल्याला अधिक मासानिमित्त अधिक पुण्य मिळवायची फार सवय लागली. मग बऱ्याच माता-भगिनी ते थर्माकोलचे ड्रोन आणतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वाती वगैरे लावतात आणि त्या नदीमध्ये सोडून देतात. याच्यामुळे पण बरेचसं प्रदूषण होऊन बरेचसे हादसे होतात आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी सरकारी नियमांचं आपण पालन करायलाच हवं. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती. जय हिंद, जय भारत.